मनसे आणि महाविकास आघाडीचं उरणमध्ये ठरलं. उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे महाविकास आघाडीची युती. प्रचाराच्या पोस्टरवर मविया मनसे नेत्यांचे एकत्र फोटो. स्वतःच्या पक्षासह इतरांना घेऊन बुडायचा ट्रेंड. युतीत काही उलटफेर झाल्यास जबाबदार धरू नका. महेंद्र दळवींचा भाजप राष्ट्रवादीला इशारा. बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरेंनी दिला होता राजीनामा. सदस्यपदी आदित्य ठाकरे, सुभाष देसाईंची निवड. मुख्यमंत्री फडणवीस संभाजीनगर दौऱ्यावर. वसंतराव नाईकांच्या पुतळ्याचं अनावरण. आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकणार. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची खलबत. राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज बैठकीचं आयोजन. जागा वाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून गृहपाठ सुरू. परप्रांतीय व्यक्तीला मनसेकडून चोप. नवी मुंबईतील खासगी कंपनीतील घटना. कार्यालयातील महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. यश सपकाळे, गजू कोळींसह 300 जण शिवसेनेत. नागपुरात रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी दिला कान मंत्र. निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी नियोजन करण्याचा सल्ला. बीडमध्ये निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का. योगेश क्षीरसागरांचा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा. क्षीरसागर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता. सिंधुदुर्गात अद्याप युतीचा निर्णय नाही. आम्ही उमेदवारी अर्ज भरणार. युतीचा निर्णय आल्यास अर्ज मागे घेऊ. केसरकरांची माहिती. नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीत महायुतीत फूट. शिवसेनेविरोधात भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार. युतीला एकही जागा जिंकू देणार नाही. विजय करंजकर यांचा इशारा. दिल्ली ब्लास्ट प्रकरणात नवी माहिती समोर. ब्लास्ट ठिकाणी 2 जिवंत काडतुसं मिळाली. 9 mm ची 2 जिवंत काडतुसं मिळाली. नाशिकच्या गोविंदनगरमध्ये संशयास्पद वस्तू. एका बॉक्समध्ये बॅटरीसह इलेक्ट्रिक बटन. तपासणीनंतर बॉक्समध्ये फटाके असल्याचं उघड. श्रीरामपूर बेलापूर मार्गावर भीषण अपघात. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. एकाचा जागीच मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. गोवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. नागपूरच्या काटोल मार्गावरील घटना. आगीत 30 गोवंशांचा मृत्यू झाल्याची माहिती. येरवडा पेट्रोल पंपावर टोळक्यांचा धुडगूस. कोयत्यानं केले कर्मचाऱ्यांवर वार. आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. वैजापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. संतोष ठाकरे असं आरोपीचं नाव. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील 3 दिवस थंडीचा जोर वाढणार. नाशकात हाडं गोठवणाऱ्या थंडीची शक्यता. जळगाव, धुळे, नंदुरबार मध्ये थंडी वाढण्याची शक्यता. नेपाळनंतर मेक्सिकोत जेनझी आक्रमक. महापौर हत्येप्रकरणी मेक्सिकोत असंतोष. पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. शुभमन गिल दुखापतीनंतर हॉस्पिटलमध्ये दाखल. मानेच्या दुखापतीमुळे गिल कोलकाता कसोटीतून बाहेर. बीसीसीआयनं दिली महत्त्वाची माहिती.